Teachers and my dear friends, thank you for watching and encouraging us. We all request you to participate and engage in taking care of aged women and men. Thank you. पिढीसाठी खूप चांगलं आहे. आईबापांना मुलं सांभाळत नाहीये. आईवडिलांचे खूप हाल आहे. शिक्षणाच्या जर आले की आईवडिलांना नाही मिळण्यासाठी त्याच्यामुळं हे प्रात्यक्षिक आपण खूप चांगलं आहे. धन्यवाद. जी पिढी त्यांच्यासाठी हा मेसेज एकदम चांगला आहे. त्यांनी जे प्रात्यक्षिक केलं ते अतिशय बोधक आणि समाजाला प्रेरक असं हे प्रात्यक्षिक होतं. त्यातून काही शिकण्यासारखं हे होतं आणि पण ते आचरणात पण तुम्ही आणलं पाहिजे आयुष्यात, असा माझा पण सल्ला तुम्हाला राहील. नवीन पिढीसाठी खूप प्रेरणादायी कार्यक्रम आहे. प्रत्येकाने अडचणीत आणावा, आईवडिलांकडे खेळावं. काळाची गरज आहे. नुसतं बघतात आणि निघून जातात. तर मी असा अनुभव घेतला आहे की आज मी जिथे कुणाला हेल्प केली आहे. मी माझ्या तुमच्या याच्या असताना मी स्कूल कॉलेजेसमध्ये असं बाईकला हात देऊन वगैरे जायचं बरोबर. पण त्यावेळेस असं वाटायचं की यार आपल्याला कोणी घेतं नाही घेतं बरोबर. पण त्यावेळेस काय व्हायचं की असं कोणीतरी म्हातारा माणूस थांबायचं, चल बाबा. मग काय करायचं, काका तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवतो बरोबर. का तर त्यांना काहीतरी आपल्यामुळे त्यांना काही त्रास नको व्हायला बरोबर. पण आज आपण काय करतोय, आज जर आपण बाईकने जात असलो ना तर कोणी बाबाने हात केला तर आपण थांबत नाही. का नाही थांबत, आपण ती वेळ विसरून गेलो. पण आज आपण ती वेळ विसरायला नाही पाहिजे. आज खरंच खूप भारी तुम्ही जो काही ड्रामा इथे जो काही प्ले केला आहे तो मला खूप आवडला आहे. आणि मी अशी इच्छा करतो की तुम्ही पण सर्वांनी इथून पुढे सगळ्या जे काही ग्रँडी आहेत बरोबर ना, त्यांचा आदर करावा. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू.